स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. ज्या विद्यार्थ्यांचं एम ए झालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं पीजी झालेलं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांकरता एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी की दरवर्षी सेट परीक्षा घेतली जात असते आणि ही जी सेट परीक्षा आहे, महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा, ही जी सेट परीक्षा आहे, या सेट परीक्षेची डेट जी आहे ती डेट गेलेली होती. 7 तारीख ही शेवटची तारीख होती, 7 जुलै शेवटची तारीख होती. परंतु काही कारणामुळे ही डेट जी आहे ही डेट वाढवण्यात आलेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते आणि जे विद्यार्थी पीजी झालेले आहेत, जे विद्यार्थी पीजी करत आहेत, फायनल इयरला आहेत, सेकंड इयरला आहेत, अशा विद्यार्थ्यांना हे अप्लिकेशन करता येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे, नुकतंच एक पेपरला जाहिरात आपल्याला दिसली आहे. जर तुम्हाला प्राध्यापक बनायचं असेल तर तुम्हाला पीएचडी नको, पीएचडी नसली तरी चालेल, पण तुम्हाला सेट आणि नेट ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला अपेक्षित आहे. हे जर तुम्ही असाल तर नक्कीच प्राध्यापक तुम्ही बनणार आहात. तर ज्या विद्यार्थ्यांचं पीजी सुरू आहे, ज्यांचं पीजी झालेलं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. ही जी डेट आहे ही डेट एक्सटेंड झालेली आहे आणि हे जे परिपत्रक आहे हे कालच्या तारखेमध्ये हे परिपत्रक आलेलं आहे. हे परिपत्रकामध्ये नेमकी डेट किती ते कितीपर्यंत वाढवण्यात आली आहे, का वाढवण्यात आली आहे, याच्या संदर्भातील परिपत्रक आहे. हे आपण वाचून तुम्हाला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे. या माध्यमातून आयोगाचे मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व सेवा राज्यातील आणि वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाची परीक्षा ही घेण्याकरिता हा जो विभाग आहे हा प्राधिकृत विभाग म्हणून काम करत आहे. दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी 41व्या सेट परीक्षेचे आयोजन, ही जी परीक्षा होणार आहे ही 41वी असणार आहे. या परीक्षेचे आयोजन विभागामार्फत केले जाणार होते. विलंब शुल्कासहित परीक्षा अर्ज भरण्याची जी मुदत आहे ही 7 जुलै होती. जे तुमची जी फीज आहे ते विलंब शुल्क जे काही आहे त्यानुसार ही 7 जुलै याची डेट होती. परंतु महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अतिवृष्टी झाल्यामुळे काही भागामध्ये इंटरनेटची सेवा सुविधा ज्या आहेत त्या बरोबर नव्हत्या, विस्कळीत झालेली होती. त्यामुळे अर्जाची जी प्रक्रिया आहे काही विद्यार्थ्यांना करता आली नाही किंवा त्यांना हा फॉर्म भरता आलेला नाही. यामुळं विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये म्हणून यासाठी विलंब शुल्कासहित जी डेट आहे ती परीक्षा भरण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि ती जी मुदतवाढ आहे 13 जुलै ते 23 जुलै, म्हणजे पुन्हा 13 तारखेपासून, म्हणजे उद्या परवापासून ती पुन्हा वाढवण्यात आलेली आहे 10 दिवसासाठी, म्हणजे 23 जुलै. पण ही जी परीक्षा, ही जी एक्झाम फीज आहे जी आहे ती वाढवून, म्हणजे विलंब शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी आकारला जाणार आहे आणि त्यामधून तुम्हाला ते फॉर्म भरता येते. जर कोणाच्या चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त सुद्धा तुम्हाला 24 तारखेपर्यंत, 24 ते 26 पर्यंत तुम्हाला या चुका दुरुस्त करता येणार आहे. अशा पद्धतीने ही जी परीक्षा आहे ही सेट परीक्षा तुम्हाला देता येणार आहे. तुम्हाला प्राध्यापक जर बनायचं असेल तर नक्की सेट परीक्षा किंवा नेट परीक्षा तुम्हाला पास व्हावं लागतं. जसं डीएडच्या माध्यमातून तुम्हाला सीटीटी किंवा टीईटी पास व्हावं लागतं शिक्षक बनायचं असेल 6वी ते 8वी पर्यंत, 1ली ते 8वी पर्यंत, तर तुम्हाला टेट सीईटी द्यावं लागते किंवा सीटीटी द्यावं लागते. तर तशाच पद्धतीनं तुम्हाला प्राध्यापक बनायचं असेल तर नेट किंवा सेट या दोन्ही गोष्टी पास असणं गरजेचे असतात. दोनपैकी एक असले तरी चालेल. परंतु ही जी डेट आहे ते अजून ज्यांनी अप्लिकेशन नसेल केलं तर त्यांनी नक्की अप्लिकेशन करा. त्याची साईट सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे आणि सांगतो सुद्धा, www.setexam.uni.pune.in या साईटवरती, ac.in या साईटवरती जाऊन तुम्ही आपलं अप्लिकेशन करू शकता. आणि सेट एक्झाम फॉर्म जर आपण भरला तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आपण प्राध्यापक सुद्धा बनणार आहात जर सेट तुम्ही परीक्षा पास होत असेल तर. असेच हे आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.